जैसे कि अभी मनपा का चुनाव है नागपुर में और पूरे महाराष्ट्र में, और अभी नागपुर में एक बहुत बड़ी घटना घटी है। उस घटना को जानकारी जब हमको मिली तो जानकारी लेने के लिए हम यहाँ पर आए हैं, तो जानते हैं उनकी प्रतिक्रिया। मैडम, आपका परिचय बताएं। मी सौ मनीषा पापड़कर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। आपण बघितलं आहे की येत्या 8 ते 9 वर्षानंतर प्रकरण काय आहे? इथं जे जाम झालेलं आहे, काय प्रकरण आहे? आपल्याला माहीत आहे की सध्या सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेची प्रत्येक शहरामध्ये लागलेली आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरात सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि 7 ते 8 वर्षानंतर जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते तेव्हा हे नेते हात वर करून घरी झोपतात आणि कार्यकर्ते तेव्हाही ग्राउंड लेवलवर लढतात आणि आजही तुम्हाला त्यांच्या हक्कासाठी इथे ग्राउंड लेवलवर लढताना दिसत आहे। जेव्हा युती केली, लोकसभेमध्ये आम्ही त्यांचा प्रचार केला, विधानसभेमध्ये त्यांचे झेंडे घेऊन आम्ही गळ्यामध्ये त्यांचा प्रचार केला, परंतु कार्यकर्त्याची जेव्हा निवडणूक आली, शिंदे साहेब काय म्हणतात त्यांच्या भाषणामध्ये की आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि सर्व नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहावं। जेव्हा शिंदे साहेब जे आमचे प्रमुख मुख्य नेते आहे त्यांचा आदेशाचं इथे कुठेही पालन करताना आपल्याला दिसत नाही आहे। इथले जे नेते आहे, जे मंत्री पद ज्यांना मिळाली, जे काही त्यांनाच मिळालं, कार्यकर्त्यांनी आजपर्यंत इथे काही मिळालं नाही। कार्यकर्ता जो म्हणते नाही ते फक्त शतरंजा उचलत राहणार, तर तीच परिस्थिती आहे। आज मी जिल्हा प्रमुख आहे, शिवसेना तसेच लाडकी बहीण योजना ही घरोघरोपर्यंत पोहोचवण्याचं, शिंदे साहेबाचा सिंबल पोहोचवण्याचं काम आम्ही केलं। आणि जेव्हा हे 20 आम्ही जागा यांना मागितल्या होत्या, जर हे आम्हाला 20 जागा सन्मानजनक जर जागा त्यांनी दिलं नाही तर आपण स्वतंत्र लढावे, आपण जिंकलो असतो किंवा हरलो असतो, पण एकनाथ शिंदे साहेबांचा जो शिवसेना आणि धनुष्यबाण आहे ते घराघरापर्यंत पोहोचलं असतं। कारण जनतेमध्ये आणि महिलेमध्ये शिंदे साहेबाविषयी सहानुभूती आहे। आम्ही जेव्हा पक्षाचा आम्ही अर्ज केला, फक्त एबी फॉर्म मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो, आणि जेव्हा आम्ही प्रचार केला आमच्या प्रभागामध्ये, तेव्हा शिंदे साहेबाचा जेव्हा आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांच्या जनतेच्या जेव्हा आम्ही जवळ गेलो तेव्हा एवढा आनंद झाला की शिंदे साहेबाचा कार्यकर्ता आम्ही तुम्हाला मत देणार। आणि आम्ही कामं केलेले आहे, रोड आहे, सांडपाणी आहे, आणि तिथले जेवढे जे प्रभागाचे आम्ही कामं आहे केलेले आहे, गट्टू लावण्याचे आहे, आरोग्य केंद्र जे 25 वर्षापासून बंद होतं त्यांना 3.5 कोटीचा फंड आम्ही आणला, कामगार कल्याण केंद्र सोमवारी क्वार्टरचं जे बंद होतं ते चालू करण्यासाठी मी लढा दिला। तिथलं महात्मा गांधीचे जे सौंदर्यकरण जे अतिक्रमण करून ठेवलेलं होतं त्यांचं सौंदर्यकरण कमिशनर जे आहे चौधरी साहेब त्यांच्या हस्ते मी करून घेतलं। आणि त्यांनी जेव्हा अधिकारी आम्हाला शिंदे साहेबाचा कार्यकर्ता म्हणून सहकार्य करतात, पण हे नेते हे शिंदे साहेबाचा पक्ष हा का बरं संपवून टाकण्याचा त्यांनी विचार केलेला आहे। शिंदे साहेबाचा पक्ष हे नेते कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहे, परंतु हे जे स्थानिक नेते आहे त्यांनी शिंदे साहेबाचा पक्ष हा विकलेला आहे। हे आपल्याला मीडियातर्फे मला त्यांच्यापर्यंत एक संदेश द्यायचा आहे। शिंदे साहेब, तुम्ही आता तरी सतर्क व्हा आणि काय भूमिका घेणार तुम्ही आता जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर? आता हेच भूमिका आहे, आम्ही काम केलेलं आहे। आम्ही आमच्या प्रभागातर्फे प्रभाग क्रमांक 31 ही उपजिल्हा संघटिका आहे गायत्री वैद्य, आम्ही आमच्या शहर पदाधिकारी आहे त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आम्ही लढू, तो जनता आम्हाला जो कॉल देईल तो देईल, जनता जनार्दन। पण आता आम्हाला हेच म्हणायचं आहे की शिंदे साहेब, तुम्ही योग्य लोकांना इथे जबाबदारी द्या आणि बस आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका।